प्रेमाने भरवले। जगतपिता आणि जगतमाता यांची मन आणि रसना तृप्त झाली। हा, पण हे दृश्य पाहून मला मात्र कडकडून भूक लागली। मुतपाखान्यात न्याहारीची वर्दी देऊन येतो। थांबा थांबा मुलीवर, मलाही भूक लागली। सखूने सुरुवात करून दिलीच आहे आणि आता मलाही साजूक तुपातला शिरा खावासा वाटतो। नारायण नारायण। हे काय पांडू, तू बुवा आजोबांच्या जागेवर बसणं इतका मोठा नाही झालायस? आलात काय सखुताई? जा जा भाकऱ्या ठेवून या। हे तू बुवा आजोबांसारखं बोलतोयस ना? काय रे, हा काय चाहटळपणा चाललाय तुमचा? अगं मामी, चाहटळपणा नाही काय, ते मी बुवा आजोबांकडे रोज भाकऱ्या द्यायला येते ना। हा इथे कशाला बसलाय? त्याचं काय झालं सत्यभामाबाई, मला जायचं होतं बाहेर, म्हणून मी पांडूला इथं बसवलंय। म्हटलं आला गेलेला बघ जरा, तुम्हाला काय होतंय? गप्पा बस। काय ग सखू, ही लखुमाई तिचं काय गुपित आहे? धूमकेतू सारखी उगवली काय, नाहीशी काय झाली? म्हणजे मला ठाऊक नाही असं नक्की काहीतरी आहे। अगं गुपित नाही ग मामी, ती गेली होती पण तिचं तिच्या कारभाराशी भांडण झालं ना, म्हणून ती आली। कमालच आहे बाई तुमची। कुठल्याही सोम्या गोम्याला घरी ठेवून घेता का तुम्ही? काय काय म्हणाला तुम्ही? गुणामुना? गुणामुना? मी कधी म्हटलं गुणामुना? कोण बी गुणामुनाला घरात घेतात असंच तुम्ही म्हणणार ना। झालं म्हणजे तुमचं बी कैरी डाळ आणि हरभऱ्यामुळे जीभ जड झाली, ए म्हणूनच गुणामुना म्हणाला। माझी काही जीभ जडबीड झालेली नाहीये, चांगली खणखणीत आहे। बोला बघू, अंदाज रुमाल आडवर पाऊस पडन का मुसळधार? बोला बोला, हे बोलून दाखवा। हा ठीक आहे ठीक आहे। औंदा येळोळाम येळोळा यमोळाळ औंदा यमोळाळ येळो मा हे काय चाललं तुझं पांडू? तुझा लखुमाई तुझी वाट बघत असेल। अरे पण अगं जा म्हटलं ना, जा जा। अगं बाई, हे काय भलतच? मामी हे घे मुळी, तुमची जीभ बरी होईल। काय रे, तू मुद्दाम घालवलंस ना तिला? पण सुटका नाही तिची। हा, मी तिला घरी जाऊन गाठेन, कळलं ना? काय बाई, कमालच आहे। कशासाठी आले तेच विसरले। सत्यभामा वेळीच सखूला गाठ। ऐकायला आले ना, मग मिठाची गुळणी का धरलीये? अंगातल्या खोड्या काही जायच्या नाही, काही ते बोलून टाकावं। का आता का अबोल झालीस? प्रेमाचं नाटक करून झालं वाटतं।
अरे दिव्य तेज तर वीणेत आहे. आता मी खुणा करू तरी कशा? आणि काही बोलायला गेलो तर वीणेच्या तारा छेडल्या जातील. काय ग, कुणाशी बोलतेस आणि अशी जगाकडे पाठ करून का बसलीयस? नाही ते म्या आमची उमा चूल फुंकणीशी बोलते तशी तू त्या विणेशी बोलतेस की काय? त्या विणेचं काहीतरी बिनसलंय असं सखू म्हणत होती. बरं ऐक, उमा परसदारी आहे, मी जरा हे वाळत टाकून येते, तू बस निवांत. होय. झालं, व्हायचं तेच झालं. आता आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना माझी फजिती पाहून. बघा आता तुम्ही, मी येणारच नाही. या वीणेवर तुम्ही कितीही आलापी घेत राहिलात ना तरीही नाही येणार. नुसता छळ मांडलाय माझा. आता बसलीये गप्प. नवऱ्या बायकोंची भांडणं ती जास्त ताणायची नसतात, कळलं? अगं बाई, मी खूपच ताणून धरलं. हो नाही, मला विसरले असं झालं नसेल ना? हे कालत्रयी शक्य नाही प्रिये. प्रिये, ऐक ना प्रिये. हे लाडीकोडी लावणं बरं जमतं तुम्हाला. असं प्रेम दाखवता की कुणीही विरघळून जाईल. पण आता मी नाही फशी पडणार. रुसू नको, छळू नको,